नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून सुरू केला ठिय्या आंदोलन। डॉक्टरांवर आरोप, विरली बुजुर्ग येथील घटना। गेल्या 20 दिवसापासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या मेघाचा अखेर मृत्यू झाला असून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन संतप्त कुटुंबियांसोबत ग्रामस्थांनी मृतदेह मुख्य रस्त्यावरच ठेवून रस्ता अडविला आणि ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथे घडली असून मेघा आकाश बनारसे असे मृत महिलेचे नाव आहे। सध्या शेकडो महिला पुरुषांनी रास्ता रोको सुरू केला असून लाखांदूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत। गेल्या 16 नोव्हेंबर रोजी मेघा बनारसे या महिलेची सरांडी बुजुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती। त्यानंतर प्रकृती अस्वस्थामुळे तिला सरांडी बुजुर्ग येथील डॉक्टरांनी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवले। मात्र मेघा बनारसे यांच्या कुटुंबियांनी सरकारी दवाखान्यात न नेता खासगी दवाखान्यात भरती केले। तेथील डॉक्टरांनी 19 डिसेंबर रोजी शस्त्रक्रिया करून काही दिवसांनी दवाखान्यातून सुट्टी दिली। तपासणीसाठी सतत भंडारा येथे गेल्यावर पुन्हा मेघाची प्रकृती खालवल्याने तिला परत ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले। तेथे दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आल्यावरही मेघाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर तिला 18 जानेवारी रोजी नागपूर येथील मेडिकलमध्ये भरती करण्यात आले। त्यात काही तासातच मेघाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। या संपूर्ण घटनेतील दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन आज रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी मेघाचा मृतदेह विरली बुजुर्ग येथे आणताच चौकात भर रस्त्यावर मृतदेह ठेवून नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली असून प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।